सावनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुरसापार येथील उपक्रमशील शिक्षक प्रदीप पडवाल यांना मुंबई या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त SP सिंह, शिक्षण संचालक महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते। श्री पडवाल यांनी शाळेत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत। सांस्कृतिक महोत्सव, परसबाग, लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थी सहल, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग, नवभारत साक्षरता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी तसेच अध्ययन, अध्यापन, साहित्य निर्मिती स्पर्धेत सहभाग अशा विविध कार्यांमुळे शाळेला एक वेगळी ओळख मिळाली आहे। मानाच्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून पडवाल यांचे कौतुक होत आहे। सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, पंचायत समिती सावनेरचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर, गट शिक्षणाधिकारी कश्यप सावरकर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप कुमार जनबंधू, पुरुषोत्तम मुंडे, जितेंद्र ठाकरे, केंद्र प्रमुख राजेंद्र भलवतकर, सहकारी शिक्षक शरद काकडे तसेच मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। राज्य शासनातर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान केला जातो। पुरस्कारात सन्मान चिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे। या गौरवामुळे खुरसापार शाळेसह संपूर्ण सावनेर तालुक्याचा अभिमान वाढला आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।